नीट नंतर आता टीईटीचा पेपर फुटल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। भिवंडीमध्ये हा पेपर फुटल्याची माहिती आहे। या दरम्यान या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे। 1.5 कोटी रुपयांना पेपर फोडण्याच्या आरोपींचा प्लॅन होता। तसंच उद्या होणारा पेपर देखील रद्द करण्यात आला आहे। परीक्षेची पुढची तारीख लवकरच प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे। 2,26,000 शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र त्याआधीच हा पेपर फुटल्यानं परीक्षार्थ्यांना मोठा धक्का बसलेला आहे। उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती आहे। पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा प्रशासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। भिवंडीमध्ये टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे। 2,26,000 शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते। कल्याणच्या कोनगावातून 3 जणांना ताब्यात घेतलं। उद्याची 28 जून 2026 रोजी होणारी जी टीईटी परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार होती, ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि या परीक्षेची तारीख आम्ही लवकरच कळवू। आणि 1,728 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती। 6 लाख विद्यार्थी, साधारण 6,125,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणार होते। परीक्षा पद्धतीवरचा समाजाचा, विद्यार्थ्यांचा विश्वास उडतोय, हा मला सगळ्यात गंभीर प्रश्न वाटतो की अशा प्रकारच्या सार्वजनिक परीक्षा विद्यार्थी इथून पुढे देणार सुद्धा नाहीत आणि विद्यार्थ्यांना कुठला पर्याय उपलब्ध आहे? आज सर्व प्रकारची नोकर भरती बंद आहे। कधीतरी अशा प्रकारची शिक्षक भरतीची संधी म्हणून तरुण मुलं टीईटी देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर पेपर फुटणार असतील तर कशावर विश्वास ठेवायचा मुलांनी? 3 लोकांची विरोधात गुन्हा दाखल केलेला, त्यांच्या विरोधामध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेला। यामध्ये अशी माहिती कळली, हे जे पेपर फुटणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता। त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपयाची त्यांची अपेक्षा होती आणि ऍडव्हान्स मध्ये पैसे मागितले होते। ट्रॅप मध्ये सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्ड करून केलेला